पिंपळगाव प्रभाग क्रमांक 9 राष्ट्रवादीच्या सोनाली जाधव यांना जनतेचा प्रतिसाद। पिंपळगाव बसवंत नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 9 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सोनाली हर्षल जाधव यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस मोठी गती मिळत असून नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद उमटत आहे। कार्यसम्राट आमदार दिलीप बनकर आणि भास्कर नाना कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्या प्रभागासाठी प्रभावी नियोजनासह निवडणुकीत उतरल्या आहेत। प्रभागातील दीर्घकाळ प्रलंबित समस्या विशेषतः ड्रेनेज व्यवस्थेतील गैरसोयी निकाली काढण्यासाठी सोनाली जाधव यांनी ठोस काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। नागरिकांनी त्यांच्या कार्यशैलीचे भरभरून कौतुक करत सोनालीताई नेहमी उपलब्ध असतात, कोणतीही अडचण सांगितली की त्या तात्काळ मदतीसाठी पुढे येतात असे मत व्यक्त केले। महिला बचत गटांच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे, सातत्यपूर्ण जनसंपर्क आणि तातडीने समस्या सोडवण्याची वृत्ती यामुळे सोनाली हर्षल जाधव या प्रभाग क्रमांक 9 मधील लोकप्रिय आणि विश्वासार्ह उमेदवार म्हणून अधिक दृढपणे उदयास येत आहेत। पिंपळगाव बसवंत नगर परिषदेची निवडणूक 2 तारखेला त्या ठिकाणी होणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जे आहेत या ठिकाणी शरदजी गायकवाड, ते स्वतः इंजिनियर आहेत। त्याच पद्धतीने 2 उमेदवार या वार्डामध्ये दिलेले आहेत, एक सोनाली हर्षल जाधव, त्याचप्रमाणे आमचे एक महेशजी ऐरे हे पण उमेदवार आहेत। या ठिकाणी पिंपळगावचे एक नवीन पिंपळगाव या ठिकाणी म्हटलं जातं आणि जो विकासाचा ओघ आहे तो ह्याच भागामध्ये चिंचखेड रोडला, जोपूर रोडला त्या ठिकाणी सुरू झालेला आहे। निश्चित या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी निवडणुका सुरू आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी पिंपळगाव असेल, ओझर असेल, आम्ही त्या ठिकाणी नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण पॅनल त्या ठिकाणी उभा केलेला आहे। निश्चितच या पिंपळगावची जनता संपूर्ण 25 जे नगरसेवक आहेत आणि एक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार 26चे 26 यांना या सेवेची संधी उपलब्ध करून देतील, त्याबद्दल माझ्या मनात कुठली तरी मात्र शंका नाहीत। कारण विकासाच्या मुद्द्यावर आम्ही त्या ठिकाणी राजकारण करत असतो आणि विकास हेच खूप महत्त्वाचं। विकासाला मत म्हणजे घड्याळाला मत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या गावाचा विकास व्हावा। ग्रामपंचायतच्या माध्यमातून काम करताना अनंत अडचणी त्या ठिकाणी येत होत्या, निधीची कमतरता त्या ठिकाणी भासत होती। नगरपालिका झाल्यानंतर अवघ्या 1 वर्षाच्या आत जवळ 27 कोटी रुपयांची कामं या ठिकाणी आपण मंजूर करून घेतली। पुढच्या काळामध्ये कोट्यावधी रुपयांचा निधी आणून या पिंपळगावचा चेहरा मोहरा बदली केल्याशिवाय राहणार नाही, एवढीच ग्वाही मी आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीने या ठिकाणी देतो आणि थांबतो। धन्यवाद। नमस्कार, मी सोनाली हर्षल जाधव, मी प्रभाग 9 मधून उमेदवारी करते आहे। आपल्या प्रभाग 9चा जर विचार केला तर प्रभाग 9 मध्ये भास्कर नाना बनकर यांनी ग्रामपंचायतीच्या मार्फत भरपूर कामं केलेली आहे। मग ती रस्ता असो, लाईट असो, पाणी असो, ह्या सुविधा आपण सर्व जनतेपर्यंत थेट पोहोचवलेल्या आहे आणि कुठलेही प्रॉब्लेम आल्यानंतर मी स्वतः जाऊन शहानिशा करून आणि प्रत्येक जनतेशी, या महिलेशी भेटून आणि काय अडचणी समस्या आहे त्यांना हे जाणून घेत असते। तसंच दिलीप बनकर, आपल्या दिलीप बनकर यांनी पण आपले निफाड तालुक्याचे आमदार आहे, त्यांनीही आपल्या पिंपळगावासाठी भरपूर काही विकास केलेला आहे। मग त्यात प्रभाग 9 मध्ये त्यांनी आपले चिंचखेड रोड, साईनगर असे हे छोटे मोठे सगळे रस्ते आपले आमदार निधीतून केले गेलेले आहे आणि या चालू पण आहे। त्यामुळे खरोखर विकासाची गंगा जर हवी असेल तर या ठिकाणी मी स्थानिकच आहे, आपली सोनाली हर्षल जाधव आणि सुशिक्षित MA BEd असलेली महिला आहे आणि सर्व महिलांशी आणि जेव्हा मी फिरते आहे तेव्हा मला चांगला प्रतिसादही जनता देत आहे आणि सगळे पॉझिटिव्ह आहे। असेच माझ्या ह्या जनतेला आव्हान आहे की आपल्याला खरोखर विकासाची गंगा पाहिजे असेल, घड्याळ या निशाणीचे बटन दाबून मला आणि आमच्या सर्व टीमला विजयी करायचं आहे। धन्यवाद। ताई, प्रभाग क्रमांक 9 मध्ये सध्या कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर त्या तुम्ही कशा पूर्ण करणार आहात? आपल्या प्रभाग 9 मध्ये मोठा प्रश्न आहे तो ड्रेनेजचा। जर ड्रेनेजचा प्रश्न म्हटलं तर कारण प्रत्येक घराच्या पुढे आपले श्वासखड्डे आहे, अवघ्या 2-3 वर्षात ते श्वासखड्डे भरतात आणि प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे आपल्या इथे ड्रेनेजचा प्रश्न मोठा आहे, पण तो ड्रेनेजचाही प्रश्न आपण आपले आमदार आहे यांनी तो आपल्याला मोठा निधी आणून सोडवलेला आहे। 250 कोटीचा निधी त्यांनी उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे आपल्या अवघ्या फेब्रुवारी-मार्च मध्ये हाही प्रश्न सुटणार आहे आणि आपण बऱ्याच ठिकाणी हायमास्टही बसवलेले आहे आणि राहिलेल्या ठिकाणी आपल्याला हायमास्ट बसवायचे आहे। आणि तसेच मी महिलांसाठीही आपल्या या प्रभाग 9 मध्ये बचत गटही 30 ते 35 बचत गट खोललेले आहे। त्या माध्यमातून आपला स्मार्ट ग्राम संघ निर्माण झालेला आहे। मग या स्मार्ट ग्राम संघाच्या अनुषंगाने माझं भविष्यात असा विचार आहे की आपल्या ह्या जेवढ्या महिला आहे इथे आता आपल्याला दिसतच आहे माझ्यासोबत किती महिला आहे, मग ह्या सर्व महिलांचं म्हणणं आहे की आपल्या सर्व महिलांच्या हाताला काम पाहिजे।
तर कुठेही जाण्याची गरज पडणार नाही. ह्या प्रत्येक महिलेला आपल्याला घर बसल्या काम मी उपलब्ध करून देणार आहे. अशी ही सर्व छोटी मोठी उद्योगही आपण करणार आहे आणि राहिलेली छोटी मोठी कामही आपल्याला पूर्ण करायची आहे. त्यामुळे ही विकासाची गंगा जर आपल्याला सर्वांना पाहिजे असेल तर खरंच भास्कर नाना दिलीप काका बनकर यांच्या आपल्या या घड्याळ निशाणीला सर्वांनी 2 तारखेला बटन दाबून विजयी करायचा आहे. धन्यवाद. संगीता जाधव, मी प्रभाग क्रमांक 9 मधील मतदार. मी एक सामान्य स्त्री असून आम्ही सर्व सामान्य महिला आहे आणि आमच्या सर्व महिलांचा ताई आमच्या सामान्य महिलांचा एक फोन कॉल केल्यावर आमच्या कॉलला पटकन प्रतिसाद देतील आणि आमच्या समस्यांचं त्या निराकरण करतात. तसेच आमचे बचत गट आहे त्यांनी सांगितल्याप्रमाणे 35-36 बचत गट आहेत ताईंचे. आमच्या बचत गटातल्या कोणत्याही महिलांनी त्यांना एक कॉल केला तर ते आमच्या बचत गटातील सर्व महिलांच्या समस्या ऐकून घेतात. योजना काही आल्या तर त्या योजनांचं ते आमच्यापर्यंत त्या योजना सांगतात, आमच्याकडे येऊन सांगतात आणि आम्हाला त्या योजनांबद्दल सहकार्य करून त्या योजनांचे आम्हाला लाभ करून देतात. त्याचप्रमाणे ताईंनी आमच्या परिसरातील सर्व महिलांना बरेचसे काम दिले आहे आणि बरेच छोट्या मोठ्या गोष्टींसाठी ते आम्हाला सहकार्य करतात. नुसते मेसेज फोनवर टाकून, नुसतं सोशल मीडियावर सगळं टाकून प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही. त्यासाठी प्रत्यक्ष सामान्य जनतेपर्यंत जावं लागतं आणि त्यांच्या समस्या जाणून घ्याव्या लागतात आणि त्यांच्या समस्या ऐकून तेव्हा आपल्याला कळतं. किंवा आमची तर बिल्डिंग आहे, समोर पाहता तुम्ही बिल्डिंग, आमचा शोष खड्डा होता. आमचा शोष खड्डा जवळजवळ महिनाभर तो तुंबलेला होता, खूप घाण होता, बाकीच्या परिसरातील जनतेला त्रास व्हायचा. आम्ही सगळ्यांना कॉल केले पण कोणी प्रतिसाद दिला नाही. पण आमच्या सोनाली ताई आल्या, त्यांनी बघितलं आणि आमच्या शोष खड्ड्याचं त्यांनी काम करून दिलं आणि त्या इतर सर्वांना होणारा जो त्रास आहे तो झालाय. त्याच्यामुळे कोणतेही काम करताना तुम्ही प्रत्यक्ष जनतेपर्यंत जा. तुम्ही फोनवर सोशलवर एवढं जाऊ नका, कारण की नुसतं जर सोशलवरच असतं तर सगळं इंटरनॅशनल इंटरनेटवरच करायचं असतं तर आपण निवडणुका पण तशाच घेतल्या असत्या. त्याच्यामुळे जर समस्या सोडायच्या असेल तर घराघरात जा, प्रत्येकाच्या घरात काय समस्या आहे त्या जाणून घ्या. ते आमच्या सोनाली ताई करतात आणि खूप छान प्रकारे करतात. लोक अक्षरशः म्हणतात खरंच आल्या, आमच्या दारापर्यंत आले. त्याच्यामुळेच आमच्या सोनाली ताईंना किंवा ज्यांच्या सगळ्या पॅनलला घड्याळाला बटन दाबून 2 तारखेला सगळ्यांनी वोट करायचंय. एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह असे आमच्या सोनाली ताईंचं कार्य आहे. त्याच्यामुळे आमच्या सोनाली ताईंना सगळ्याच पॅनलला घड्याळाला बटनावर क्लिक करून 2 तारखेला सगळ्यांनी भरघोस मतांनी आमच्या सोनाली ताईचा विजय करायचा. संतोषी माता नगर मधलीच एक मतदार आहे आणि सोनाली ताई ह्या खरंच एक व्यक्ती म्हणून खूप छान आहेत. त्यांचं वागणं, बोलणं किंवा मदत करण्याची त्यांची पद्धत खूप छान आहे. आम्हाला कुठलाही प्रॉब्लेम असला तर त्या आम्हाला खूप मदत करतात. काही पाण्याचा काही प्रॉब्लेम आला, एखाद्या नळाला पाणी नाही आलं किंवा येणार नसेल तर ते आम्हाला तत्काळ कळवतात. महिलांसाठी त्या खूप चांगल्या आहेत आणि त्या यावी अशीच माझी पण इच्छा आहे. तर घड्याळाला बटन दाबून घड्याळाचं त्यांना विजय करून द्यावा हीच माझी पण इच्छा आहे. मीना श्रीराम पाटील, आम्ही राहणारी इथेच पिंपळगाव. आणि कधी सोनाली ताईला फोन केला तर सोनाली ताई त्या मिनिटाला हजर राहते आणि प्रत्यक्ष आमच्यावाली नेहमी साधत राहते. लाईट बद्दल असो, काही पाणी बद्दल असो, फोन केला तर घंटागाडी बद्दल असो, ते लगेच फोन करतात, लगेच येतात. धन्यवाद.